नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 9वा. आणि या अध्यायामध्ये गणेशाद्वारा ज्वालासुराचा वध, जनकाचा गर्वहरण, त्रिशिरा मुनीला भेटून त्याचा गणेश उद्धार करतात, एवढ्या कथा या अध्यायामध्ये आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री मोरेश्वरा जगदुद्धारा पुराण पुरुषा परात्परा विद्यासागरा विघ्नहरा ज्ञानदीपा श्री गणेशा. गुणातीत एकदंता शिवसुता दयावंता बुद्धिमंता मायातीता सुखकर्ता तू विश्वेशा. मंगलदायका विनायका विरूपाक्षा विश्वपालका. विरूपाक्ष म्हणजे काय? शंकर आहे, त्याचा हा मुलगा. लाभ लक्षाची या जनका भवहारका भालचंद्रा. धूम्रवर्णा शूर्पकर्णा प्रसन्नवदना गजानना धर्मवर्धना सिद्धिरमणा पीतवसना परेशा. त्रिगुणाचा तू नायक करुण सिंधू भक्त पालक अविनाश विश्वव्यापक परमात्मा तू विश्वाचा. करता तुझे नामस्मरण तुटे तत्काळ भवबंधन न होय पुनर्जन्म महिमा अद्भुत नामाचा. भक्ताचा तू सहाय्यकारी रक्षण करीशी नाना परी दुंडे महिमा जाणून अंतरी लोळी घाली पदावरी. बैसोनिदास मनोरथी वदवी तसे स्वगुण कीर्ती ऐसा देवादिदेव तू गणपती पूर्ण करी मनोरथा. जरी योगयाग साधले अनंत की नेमधर्म केला मेरुवत करता तीर्थे व्रते समस्त परी दुर्वा सम हे न होती. ऐसा दुर्वांकुर महिमा अतिसुरस शक्रन मोनिपुसे नारदास. दुर्वा प्रिय का गजाननास सुचरित हे मज सांगा आता. किती करता दुर्वार्पण प्रसन्न होय गजानन. दुर्वार्पणे करून काय फल प्राप्त होय. भावे करता दुर्वार्पण केवी पावला गजानन. काय दिदले त्या लागून समूळ कथन करी हे. नारदे ऐकता शक्रवाणी मोद पावला अंतःकरणी म्हणे दुर्वा महिमा एक क्षणी सांगतो श्रवणी साठवी. दुर्वार्पणे मनोरथ पूर्ण करी एकदंत दुर्वा महिमा अति अद्भुत किती म्हणून वर्णावा. दुर्वापर्णे पुरे मनोरथ सुख पावे समस्त तरी सत्कथा. स्थावर क्षेत्र परम पावन भूक्षेत्र श्रेष्ठ स्वानंद भुवन. उपमा द्यावया लागुना श्रेष्ठ नसे अन्य काही. नांदे तेथे चिंतामणी चिंतिले देतसे तक्षणी. सदय हृदय तो मोक्षदानी दर्शने पावन करतसे. नामस्मरणी होय ऋणी आत्मरूप देत चिंतामणी. सद्भावे अर्चिता दुर्वाणी करी पुनीत तयासी. ऐशा या दिव्यस्थानी वसे आनंदे कौडिन्य मुनी. जो का योगिया माझी शिरोमणी सागर पूर्ण शांतीचा. इंद्रियादी कामक्रोध आकळून ज्याने केले आपणाधीन. निश्चळ अखंड अंतःकरण ध्यानी निमग्न सर्वदा. आवडे सदा एकांत शिष्य करावा हा नसे हेत. सद्भावे अर्चित एकदंत दुर्वांकुरे अखंड. तेजस्वी जैसा गभस्ती शीतळत्वे जेवी रोहिणीपती. परोपकारी सदा वृत्ती आत्मरूप भावी जगमग. आश्रया नामे तयाची कांता महान साध्वी पतिव्रता. तिये लागी उपमा देता रमा उमा नातुळती. पतिसेवेशी सदालीन पतीच भावी गजानन. आश्रमी येता मुनिजन देतसे आश्रय सर्वासी. यास्तव आश्रया नामाभिधान कौडिन्य ठेवले हे जाणून. परी संशय उद्भवता तिज लागून काय करी मग हे तो काळी. सद्गदांतरी होऊन सद्भावे नमोनी पतिचरण. सुवास्य करोनिया वदन हस्त जोडोनी प्रार्थित. वदे तेव्हा नम्रवाणी संशय उद्भवला माझे मनी. तो मी सांगते एक क्षणी प्रियनाथ माझे म्हणोनी. नित्य अर्पोनी दुर्वांकुर आवडीने अर्चिता लंबोदर.
घाली मस्तकी तृणभार गणपतीच्या नेमाने. सुमने वर्जोनिया सर्व तृणेची अर्चिता देवादिदेव. हे माते वाटते अपूर्व तरी दुर्वा की मर्तवा तसा. दुर्वाच काय असते प्रिय अन्य वस्तू नसे काय. दुर्वा वाचून हा देवराय संतुष्ट न होय हे सांगा. तरी दुर्वांचा महिमा असे काय सांगा स्वामी नमिते पाय. माझी या मनीचा हा संशय दूर करा ये काळी. सुनील तुमची असे दासी सांगा दुर्वास चरित्रासी. सुशब्द ऐकता मुनीसी मोद चित्ती दाटला. प्रेमे जाणोनी अंतरी समीप बैसोन ते अवसरी. म्हणे सद्भावे आता श्रवण करी दुर्वा महिमा अति अद्भुत. संशय न ठेवी आता मनी दुर्वासम वस्तू नाही जनी. वेदी वर्णिले इज लागोनी निर्माण करती ही सर्वासी. कार्य अकार्यात असे मान्य अमृत संजीवनी म्हणून. गणेशे केली ही निर्माण स्वस्वरूपता द्यावया. सुमनादी पदार्थ अनंत जाण दुर्वा समकदान होय पुण्य. दुर्वांकुरे गजानन स्वपद देतसे आनंदे. दुर्वांकुरे तुष्टोनी एकदंत नाना संकटे निवारित. अखंड भक्तासी रक्षित अंतर्बाह्य वसोनी. एकदा सूर्यसूत दक्षिणापती यमधर्म तयासी वदती. जो कान करी भगवत भक्ती तयासी तत्काळ दंडित. तयाने यज्ञारंभिला थोर सन्माने आणले सुरासुर. बहुत प्रार्थोनिया योगेश्वर मुनी द्विज सर्व आणविले. असंख्य येतात तेथे मुनी चित्ती हर्षला दंडपाणी. यज्ञ आरंभ करता प्रेमाने विप्र समूह घेऊनी. 1 संवत्सर पर्यंत याग केला ते अद्भुत. तेने द्विज श्रमले बहुत तेव्हा यज्ञ पूर्ण करतसे. योगी मुनी विप्र पूजून प्रार्थने अर्पिले अपार धन. वस्त्रेभूषणे देऊन तोषविले ते काळी. सन्माने सुरासुरासी अर्चोनिया सर्वासी. पूर्ण केले उत्सवासी सूर्यसुते ते वेळी. मंडपी बैसले सूरमुनी धर्मराज आनंदोनी मनी. तिलोत्तमेसी पाचारोनी गायन कराया आज्ञापी. तिलोत्तमा येऊनी त्वरित उभी राहिली मंडपात. तेव्हा मुनी सूर समस्त विलोकिती तिज लागी. सुस्वरूप लक्षिता नयनी निशापती लाजे मनी. मृगाक्षी गजगामिनी कुच कमंडलू समान. शुक नासिका कुरळ केश जान्नू जंगा पीत सुरस. प्रवाळा परी अदर भासत दंत शुभ्र पंक्ती लखलखती. मौक्तिकाचे गळाहार करती कंकणे तेजाकार. पदर घेऊन माथ्यावर हावभाव दाखवी ते वेळा. तिलोत्तमा ही मोहिनी मुनी सुरवर व्यापिले कामवाणी. हावभाव दावितात एक क्षणी पदर ढळला माथ्याचा. राग उपराग भार्या सरित सप्तस्वर ताल संगीत. गायन रंग मातला बहुत माथा सर्व डोलविती. कंचुकीचे बिरडे जाता तुटोनी कुचमुक्त झाले त एक क्षणी. परी गायनी गेली रंगोनी देहभान नसे ते काळी. बिबुदे योगीजन लक्ष्मी कामे व्यापिले सभास्थानी. विप्रादी सर्वादेखता नयनी व्यापिले कामे सकळासी. कामे व्यापिला सूर्यनंदन भय लज्जा सर्व त्यागून. सन्मुख थियेच्या जाऊन कुचधरिता आनंदे. गळ्यातील गळाले उत्तरीय वस्त्र गळून पडले हातीचे शस्त्र. स्वांकावरी बैसून त्वरित मुख कुरवाळतो तियेचे. आनंदे करता अधरामृतपान वीर द्रवलेन लागता क्षण. झाला तेव्हा लज्जायमान अधोवदने विलोकी. वीर पडता धरणीवर असुर उद्भवला महाक्रूर. जेवी माध्यानीचा दिनकर तेवी तेज फाकले. ज्वाळा उद्भवती शरीरातुनी तेने मंडप दग्ध झाला जणी. विक्राळ वदन पसरोनी उभा ठाकला ते काळी. देवमुनी लक्षिता तयासी पळते झाले अति वेगेसी. मार्ग न फुटे पळावयासी घसणी झाली मार्गात. अनेक रूपे धरोनी स्वर्गी जाती सुधा पाणी. योगी विप्राणी मुनी अदृश्य झाले ते तेची. एकटा राहिला यमधर्म कैसे तयाचे विपरीत कर्म. पावला तेव्हा मनी भ्रम सन्मुख विलोकी दानवासी. दानव तेव्हा क्रोधावला यमासी लक्षण धावला. कृतांत तेव्हा बहुभ्याला पळता झाला वेगेसी. धर्मराजी येता इंद्रसदनी
दानव पातला तय स्थानी, तेव्हा इंद्रादी देवत्वरेने सत्यलोकी पातले. परी दानव न सोडी कदा पाठी, पळत पुढे सुरांच्या पाठी, पळती पुढे सुराच्या पाठी. जवळी केला जगजटी ब्रह्मादिक सुरानी, येता तेथे ज्वालासूर, पळता झाला श्रीकरधर. जवळ केला कर्पूर गौर, सकळ विभूद येऊनी, करोनिया शिवस्थवन, हरीने केले सर्व कथन. ज्वालासुरे अनर्थ घन, केला सेय काळी. दग्ध करील आता सकळासी, उपाय करी त्वरे यासी. या स्थळी येईल निश्चेसी, करी रक्षण सर्वाचे. जाणून देवांचे मनोगत, आनंदे वदे उमाकांत. दानवाचा करील अंत, एकदंत एकाळी. करता तयाचे मानसिक ध्यान, प्रगट होईल गजानन. संकट हे सर्व निरसोन, ज्वालासुरासी वधील. वदता ऐसे शूळ पाणी, देव आनंदुनी तय क्षणी. हस्तद्वय जोडोनी, करती स्तुती सद्भावे. जय जयाजी विघ्नहरा, विश्वेश्वरा लंबोदरा. मयूरवहना सिद्धेश्वरा, रक्षी वेगे धावोनी. भक्तवत्सल तू म्हणविसी, परिदेवा आता का उपेक्षिसी. विघ्न निवारी वेगेसी, चिंतामणी दयाळा. ऐकता सुरांची दिनवाणी, संतोषुनी या मोक्षदानी. प्रगट झाला तय क्षणी, बालक वेशे जगदात्मा. अनंत कोटी सूर्याहून, प्रभा फाकली दैदिप्यमान. कुरळ केश सुहास्य वदन, शुंडा सरळ विराजे. परशुपाश आयुधे करी, आरुढलासे मूषकावरी. वरद हस्त वरद करी, ठेविला भक्त रक्षावया. तेव्हा हरिहरादी सुरासुर, साष्टांग नमन घालती नमस्कार. जोडून या दोन्ही कर, स्तुती करती आनंदे. परब्रह्म तू ब्रह्मणस्पती, विश्वात मिया श्री गणपती. मंगलेशा मंगलमूर्ती, सिद्धीश्वरा तुझ नमो. नाम तुझे वाचे वदता, विघ्ने दूर करसी एकदंता. रक्षी रक्षी दयावंता, आलो शरण तव पदी. स्तुती ऐसी करोनी, अर्चिला सुरे मोक्षदानी. तो ज्वालासूर येता तय स्थानी, सुर पळाले ते धवा. आक्रोश वदती सर्व सूर, पळे बालका ये सत्वर. समीप पावला ज्वालासूर, करीला अंत एकाळी. स्वरूप सुंदर लक्षिता नयनी, न जाववे तुझ टाकोनी. धावोनी ये बा मोक्षदानी, दानव भक्षील येताची. वदती ऐसे सुधा पाणी, हास्य करतसे चिंतामणी. ज्वालासुरे हे लक्षोनी, बालकावरी लोटला. जेवी मत्त होऊन या कुंजर, सक्रोधे धावे हरिवर. कि दीप लक्षोनिया समोर, पतंग धावे भक्षावया. तेवी मदांध हा ज्वालासूर, तप्त झाला भाऊ फार. हे लक्षोनी हरिहर सुर, भये चित्ती पळाले. अध्यायाच्या सुरुवातीला गणपतीची स्तुती केलेली आहे आणि मग मागचा अध्याय लक्षून जो पलंग ज्यांचा तिकडे उतरला आहे ते कौंडिन्य मुनी आहे ना, ते दंडकारण्यी बसलेले आहेत. तर आता मागच्या अध्यायात पण आपण दुर्वा महिमाच पाहत होतो. ह्या अध्यायामध्ये अजून पुढचं सांगितलेलं आहे की ते जे मुनी आहेत त्यांच्या पत्नीचं नाव आश्रया. आश्रया नाव का तिचं, तर जे पण साधू संत ऋषी मुनी आहेत त्यांना ती आपल्या आश्रमामध्ये आश्रय देत असे म्हणून तिचं नाव त्यांनी आश्रया ठेवलं. आणि ती गजाननाची भक्ती करायची, दिसायला सुंदर होती, पतिपरायण होती, पतीची भक्ती करायची. पती म्हणजेच गजानन आहे असं देवासमान मानून भक्ती करायची. तिच्या मनामध्ये एकदा शंका आली की गणपतीला दुर्वा का म्हणून व्हायच्या. मग ती नवऱ्याला म्हणाली, मला काही संशय वाटलाय, माझ्या शंकेचं तुम्ही निरसन करावं की आपण सगळी फुलं सोडतो आणि त्याच्या मस्तकावर फक्त दुर्वाच का घालतो, दुर्वाचं काय कारण आहे, त्याची गोष्ट मला तुम्ही सांगावी. मग ते म्हटले, त्यांना आनंद झाला. म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. मग आधी दुर्वेबद्दल माहिती सांगितली की दुर्वा ही मोठी महान आहे, ती सगळ्या शास्त्रामध्ये दुर्वेचा उल्लेख आहे. आणखीन ती तुम्हाला मोक्ष देते, अमृत संजीवनी म्हणून तिला नाव दिले. म्हणजे कसं काय, संजीवनीच आहे, मृताला जिवंत करणारी अशी ती संजीवनी आहे आणि अमृत संजीवनी म्हटलं जातं तिला. मग त्याची कथा सांगतो म्हणले. एकदा म्हणले दरबारामध्ये सूर्यसूत दक्षिणापती म्हणजे यमराजांनी आपला यज्ञ केला. मग वर्षभर यज्ञयाग चालू होता. मग भले भले ऋषी मुनी ब्राह्मण सगळे बोलावले आणि वर्षभर तो यज्ञ चालू होता. देव दानव सगळे आले तिथं.
मग ते ब्राह्मण पण दमले, वर्षभर मंत्रघोष आणि सगळं हवन वगैरे करून सगळे थकले होते. मग त्यांचे सन्मान केले, सगळ्यांना भरपूर वस्त्र प्रावरणं दिली, कपडे दिले, भूषणं दिली आणि त्यांचा श्रम परिहार करण्यासाठी तिलोत्तमा नावाच्या हिला अप्सरेला बोलावलं नृत्य करायला. नृत्य आणि गायन या सगळ्या अप्सरा अतिशय सुंदर अशा दिसायला आणि नृत्यप्रवीण आहेत. पण त्यांची लग्नकार्य होत नाही किंवा केली तर ती तेवढ्यापुरती आहेत. ऋषी मुनीशी कुठल्या एखादं मूल वगैरे जन्माला घालतात आणि पुन्हा त्या इंद्राच्या दरबारी रुजू होतात. म्हणजे आपल्याकडे ज्या पूर्वी नृत्य गायन करणाऱ्या खंडोबाची काय ती जोगतीन वगैरे मुरळी ह्या लोकांचं तर हेच असायचं, फक्त देवाच्या नावाने नृत्य गायन करायचं. नंतर त्यात काय काय समाविष्ट झालं, पण प्रत्यक्षामध्ये संकल्पना तशी नाही आहे. मग ही आली नाचायला, तिचा आवाज सुंदर, तिला सगळ्या गायनाच्या कला माहीत आहेत. आणखीन काय ते ताल, भार्या, आर्या काय जे असतं ते सगळं तिला माहिती आहे. नृत्य पण लालित्य छान आहे तिचं. तर अशी ती नाचत होती आणि नाचता नाचता डोक्यावर पदर घेतला होता. पण ती मोहिनी रूप आहे तिचं, त्यामुळे ते सगळे तिला असेच मोहित झाले होते. मुळात सगळे ऋषी मुनी, सगळे देव दानव तिला मोहित झाले होते. अशा वेळी नाचता नाचता तिच्या चोळीची गाठ सुटली आणि ती छाती बाहेर आली त्यातनं. आणि मग ती बघून तर सगळेच कामातूर झाले, कुणाला काही समजेना काय करावं. त्याच्यामध्ये सूर्यनंदन ज्यानं दरबार भरवला आणि याग केला आणि ज्यानं तिला बोलावली होती तो तर जास्तीच कामातूर झाला. यमधर्म किंवा यमराज जवळ गेला, तिच्या अंकावर आपल्या मांडीवर बसवली, तिचं कुरवळायला लागला आणि ती तोंड कुरवाळतोय, तिचे तोंडात तोंड घालून तिचा मुका घेतोय. अद्रामृत पिले म्हणजे तेच आहे. आणि छातीला वगैरे तिच्या हात लावत होता. मग त्याच्यामध्ये काय झालं तर त्याचं ते वीर्य असतं ते पडलं खाली. ते लाज वाटली त्याला, आपण लोकांना बोलावलं आणि हे काय माझ्या हातून घडलं. आणि त्यातून धरणीवरती एक ज्वालासूर नावाचा मोठा राक्षस निर्माण झाला आहे. आता या राक्षसाचं हेच असं ज्वालेसारखं असतं, एकदम प्रचंड असं उग्र रूप आहे. त्याचं ते रूप पाहून सगळे घाबरलेच. देव दानव मानव सगळे पळत सुटले, ऋषीमुनी अदृश्य झाले. देवांनी वेगवेगळी रूपं घेतली, पक्ष्यांची, प्राण्यांची, आणि तिथनं आपल्या स्वर्गाकडे पळत सुटले. सगळे गेले राहायला एकटा यमच. आता लागला हा यमाच्याच मागं, त्याच्याच अंगावरती धरायला धावला. यम पळत सुटला. नेहमीप्रमाणे पहिले स्टेप बाय स्टेप जातात, जसे आपले अर्ज स्टेप बाय स्टेपवर जातात. डायरेक्ट आपण मुख्यमंत्र्याकडे किंवा त्या मंत्र्याकडे जात नाही, तसं पहिले गेले ब्रह्म्याकडं. मग ब्रह्मदेवाला सांगितलं असं असं सगळं झालं आहे बाबा, काय करायचं. तो राक्षस येईल आता आपल्याला धरायला. मग सगळे उठले, कोणाकडं पळाले, विष्णूकडं. मग विष्णूनं पण तेच सांगितलं, आता काय ह्याचं माझ्याकडे पण काही इलाज नाही आहे. मग पळत सुटले, शंकराकडं गेले. मग शंकरांना सांगितलं की असं असं घडलं आहे, काय करायचं आता. आता त्या राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा. शंकर म्हणाले मी करतो, पण तुम्ही काळजी करू नका, गजानन प्रगट होईल आणि त्याचा वध करेल. मग असं म्हणतो तो पण गजाननाची बालमूर्त्याचा धावा केला, देवांनी प्रार्थना केली. मग त्याची जी बालमूर्ती आहे ती प्रगट झालेली आहे गजाननाची. त्याच्या अंगाचा सिंदूर वर्ण आहे, हातामध्ये परशू आहे, असं सगळं त्याचं विश्वेश्वर लंबोदर आहे तसं रूप त्याचं तिथं आहे. कुरळे केस आहेत, सरळ सोंड आहे, हातामध्ये पाश आहे, परशू आहे, उंदरावर बसून तो आला आहे. मग त्याचं बालरूप पाहून देवानी परत एकदा त्याची स्तुती केली आणि म्हणले बाबा रे, तू तर बाळरूप आहे, छोटा आहे, तर तू पण इथं थांबू नको. आला आला तो आला बघ, ज्वालासूर आला, पळा पळा, नाही तर तुला पण धरेल. आणि तुझं लहान रूप बघून आम्हाला काही तुला सोडून पण जावं असं वाटत नाही आहे. नाही तर आम्ही पळालो असतो सगळे, पण आम्ही असं पळणार नाही, तर तू पण आमच्याबरोबर ती पळ. मग ते ऐकून चिंतामणी हसला आणि म्हणाला तुम्ही काय काळजी करू नका, त्याचा वध मी करणार आहे. ज्याप्रमाणे हत्ती मस्तवाल झाला की कुणावर धावतो, सिंहावर धावतो, पण हत्ती 2-4 सिंहाला पण आडवं पाडू शकतो सोंडीच्या तडाख्यानं. किंवा मग समोर दिवा पाहून पतंग त्याच्यावरती उडी घेतो, तसा हा ज्वालासूर मदमस्त झाला आणि लंबोदराच्या अंगावरती तो धावून आला, म्हणजे आपल्या चिंतामणीच्या अंगावरती गेला तो. तेव्हा मदांध हा ज्वालासूर तप्त झाला भाऊ फार, हे लक्षोनी हरिहर सूर भय चित्ती पावले. असो माया चालक जगदुद्धार, तो हा बालक वेशे लंबोधर, लीला दाखवी अतिसत्वर, असुरा लागी ते काळी. दानवाहुनी शतगुणी थोर झाला चिंतामणी, असुर पायी धरोनी गगनोदरी झोकिला.
ज्वालामुख महान बळी समरी घ्यावया हातोफळी, हे सुरे लक्षिता नभ पोकळी भयभीत झाले अंतरी. मायावी बहु ज्वालासूर स्वरूप धरोणी अद्भुत थोर, रणी पातला अतिसत्वर मल्ल युद्ध करावया. माया लागवी इभवदनी तयाऊनी थोर झाला तय क्षणी, मल्ल युद्ध करीत समरणांगणी असुरा सवे ते काळी. सप्तदिन पर्यंत युद्ध झाले अति अद्भुत, तेव्हा नवल करी एकदंत दानवांत करावया. असुराची पदे मान त्वरे धरोनी, स्वबळे दाबिला ते क्षणी, पदग्रीवा एकत्र करोनी अण्णा माझी टाकेला. विजयी लक्षोनी मयुरेश्वर धावती वेगे असुरांचे भार, करोनी जय जयकार चरणी माता ठेवती. धावती वेगे सुरांचे भार, करोनी जय जयकार चरणी माता ठेवती. वदनी घालता तो ज्वालासूर, दाह झाला तेने फार, तेव्हा औषधी रस हे अपार अश्विनी कुमार अर्पिती. देवेंद्रे चंद्र ठेविला भाळी, चंदनाची दिव्य उटी लावली, कर्पूर टाकोनी गंगाजळी शिंपिती वायू घालोनी. विखार वेष्टिले ठाई ठाई, परी दाहकत्व न शमे काही, अनंत उपाय केली आहे गुण नयेची सर्वदा. तेव्हा मानसिक कन्यात एक क्षणी, विधीने निर्मोनी अर्पिता चरणी, तयासी अंकी घेता मोक्षणी, किंचित दाह शमला असे. शिवे घेऊन या दुर्वांकुर, सद्भावे अर्चिता मोरेश्वर, त्याने शीतळ झाले शरीर, दाहकत्व सर्व शमलेसे. मिळवणी सुधा पाणी आनंदे अर्चिला चिंतामणी, जय जयकार करुणी विजयपुरी स्थापिला. जोडून या दोन्ही कर वदती तेव्हा समस्त सूर, देवा आम्ही उपाय करता फार दाहकत्वन हे शमले. शिवे दुर्वांकुर अर्पिता माता, दाह शमला एकदंता, तरी किती दुर्वांकुरे तुझा अर्पिता अर्चिता, तुष्ट होसी भक्तासी. मग आता काय झालं, हा असुर आला तर त्याच्यापेक्षा मोठं रूप घेतलं गणपतीने, आणि हत्तीप्रमाणे मुख असण्याचं इब वक्राय म्हणून त्याच्या 21 नावामध्ये आहे बघा. इब म्हणजे हत्तीप्रमाणे मुख असणारा तो गणपती. तर त्याने काय केलं, त्याला पायाला धरला त्या राक्षसाला आणि आकाशामध्ये फेकला. मग काय झालं, तिथं आकाशात पण त्याने अजून मोठं रूप निर्माण केलं स्वतःचं. कुणी, त्या राक्षसाने. तर देव घाबरले, आता हे ना आपल्याला धरलं तर काय करायचं. मग देव तिथून पळू लागले. मग दोघांचं मल्ल युद्ध सुरू झालं. ते 7 दिवसपर्यंत त्यांचं युद्ध चालू होतं. मग तेव्हा ह्या गणपतीने काय केलं, एकदंताने त्याचा हात आणि पाय आणि डोकं धरलं एकत्र, आणि त्याचा असा गोळा केला, दाबला चांगला एकत्र त्याला मान आणि पाय धरून, आणि ते तोंडामध्ये तो गोळा त्याचा टाकला. असुराला खाल्लंच त्याने थोडक्यात. आता तो ज्वालासूर आहे, त्यामुळे गणपतीला खूप दाह होऊ लागला, आग होऊ लागली त्याची. मग आता ते औषधी रस वगैरे अपार असतात. अश्विनी कुमार ते वैद्य आहेत ना देवांचे. तर अश्विनी कुमारांनी त्यांना अनेक रस अर्पण केले थंड, तरी काय होईना. चंदनाची उटी लावली. आता हे सगळे थंड उपचार आहेत, उन्हाळ्यामध्ये पण करायचे आपल्यासाठी. चंदनाची उटी लावली, त्यानं काय होत नाही. गंगाजळामध्ये कापूर टाकलं आणि ते त्याच्या अंगावर टाकलं थोडंसं, तिथं वारा घालू लागले त्याला. विकार म्हणजे सर्व साप वगैरे वेष्टिले अंगाला. आता ते सापाचं कसं आहे बघा, विषाला मारतं म्हणे ना, म्हणून शंकराच्या पण गळ्याभोवती साप आहे, कारण त्यांच्या गळ्यात विष आहे आणि विषारी नागोबा. तसं ह्याच्या पण कमरेला ह्याचं पट्टा आहे, कंबरपट्टा केला त्याला सापाला. ते अंगाला ठाई ठाई ते आले आहेत की त्यानं पण काय ते दाह काही त्याचा कमी होत नव्हता. मग ब्रह्मदेवाने कसं असतं समजूत काढायला, बाबा आता तुला बायको देतो, तसं झालं ते. ब्रह्मदेवाने एक आपली मानसकन्या निर्माण केली आणि ती त्याला चरणी त्याच्या अर्पिली. ती त्यानं मांडीवरती घेतली, रिद्धिसिद्धीतली एक असेल ही, तर थोडा दाह शमला. मग शंकर स्वतः आले आणि त्याच्या मस्तकावरती दुर्वा वाहिल्या. त्यानंतर मात्र त्याचा दाहकत्व शमलेला आहे, कारण दुर्वा हे थंडाव्यासाठी वापरली जाते बघा. वाळा वगैरे त्याचं जे आपलं कूलर असतं, वॉटर कूलर, त्याच्या पाठीमागं किंवा एअर कूलरला पण पाठीमागं असं ते गवताचं एक लावलेलं असायचं पूर्वी. पूर्ण एक भिंत गवताची असायची आणि त्याच्यावरनं पाणी पडून सगळीकडे फिरायचं, तर ते थंडावा राहायचा त्याच्यामध्ये. मग सगळे ते आनंद झाले. मग त्याने हात जोडले आणि विजयपुरी म्हणून एक तिथं जी नगरी आहे तिथं त्याला स्थापला. आणि मग विचारलं की देवा, आम्ही एवढे उपाय केले तर तुझा काही दाह शमला नाही, पण शंकराने मात्र दुर्वा अर्पण केल्यावरती
तुझा दाह शमला तर तुला किती दुर्वा अर्पण करायच्या, तर तू भक्तांना पावशील हे तू आता आम्हाला सांग. सुरांचे ऐकता विनय वचन, वदे तेव्हा गजानन. तो दुर्वेवी न करला अर्चन, व्यर्थ पूजन तयाचे. दुर्वांकुर महिमा अति अद्भुत, अर्चने नको एक विशंती एक शत. एकची पुरे तरी भक्तियुक्त, करीन मुक्त मी तयासी. कथायसी ही परमसुरस, कौडिन्य सांगता स्वकांतेस. ते ऐकून या मुनीस, नमोनी वदे ते काळी. अन्नदाना समान पाही, अनेक दुजे पुण्य नसे काही. तरी आश्चर्य मद वाटते देही, दुर्वाची श्रेष्ठ काय ह्या. द्विजासी देता हे मदान, तुष्ट होत असे गजानन. तर याहुनी का अधिक पुण्य, दुर्वांकुराचे असे हे. कांतेच्या ऐकोनी वचनासी, कौडिन्य आनंदला मानसी. वदे दुर्वासमया पुण्यासी, अन्य पुण्य असेना. करता सद्भावे दुर्वार्पण, वांछितार्थ पावेन लागता क्षण. तयाविषयी कथा पावन, विधीने कथिली व्यासा. ते आता कथेत कथा दुसरी आहे. मग त्यांची पत्नी पुन्हा म्हणते की असं मला अजूनही समजत नाही की दुर्वांनाच काय महत्त्व द्यायचं. म्हणजे आपण काय अन्नदान केलं तर त्याला जास्त महत्त्व आहे का त्यापेक्षा दुर्वाला महत्त्व आहे. कारण गणपतीने काय सांगितलं, 21 121 अशाच काही मला लागतात असं नाही. तर भक्तिभावाने मला एक दुर्वा जरी अर्पण केली तरी मी त्याला पावतो. मग आता आपण बघा 3 5 7 अशा विषम 1 3 5 7 11 21 या प्रकारामध्ये बाप्पाला दुर्वा व्हायच्या. आणि मग 121 वगैरे काय तुम्हाला वाहता आल्या तर चालतात, पण काय नाही तर दररोज एक दुर्वा तरी बाप्पाला व्हायची आहे. मग ते म्हणाले असं का बरं, दुर्वेला तेवढं महत्त्व का दिलेलं आहे, बाकीचं का नाही दिलेलं तुम्ही. सोनं वगैरे दान केलं तर त्याचं पुण्य आहे, त्यापेक्षा अधिक पुण्य दुर्वेचं आहे का. ते म्हणले आता अजून एक कथा आहे ती मी तुला आता सांगतो. ही विधीने म्हणजे ब्रह्मदेवाने कुणाला, नारदांना सांगितलेली आहे. आणि मग नारदांनी ती पुढे दुसऱ्या ऋषींना, त्यातून ते मग मुखोद्गत करत एकापासून दुसऱ्याकडे ती कथा आलेली आहे. विधीने व्यासांना सांगितलेली आहे. व्यासांनी नंतर मग ते 18 पुराणच निर्माण केले, त्यात या कथा आहेत. जनक राजा पुण्यवंत, जो मिथिलाधीश विख्यात. पुत्रवत प्रजा पाळीत, कीर्तिवंत पराक्रमी. संत भक्तासी सदा लीन, सद्भावे करी देवतार्चन. द्विजासी देऊनी अमित धन, रक्षण करी धेनुचे. कामक्रोधादी जिंकोन, इंद्रिये केली आपण अधीन. शांत दांत आणि सत्यवचन, आपपर चित्ती न भावी. यास्तो विदेही वदती त्यासी, सुख दुःख हे समान त्यासी. करी सत्कर्म आचरणासी, ज्ञाने विज्ञाने पावला. घातले तेने अन्न सत्र, इच्छित भोजन विप्रासी देत. यत्ने आणून अर्पित, भोजन समयी पांथिकासी. ऐसा आनंदे राज्य करिता, देशात नसे दरिद्रता. करणी न पडे दुःख वार्ता, अखंड आनंद घरोघरी. नित्य बैसता सभास्थानी, ज्ञान चर्चा करती मुनी. परिदैव योगाची विचित्र करणी, त्यासी अभिमान आदौ उद्भवे. तै कर्मयोगे नारद मुनी, पातलासे सभास्थानी. राये मुनी ते लक्षोनी, दंडसा लागला पायासी. सिंहासनी बैसवुनी, सद्भावे अर्चिता नारद मुनी. तेव्हा नारद वदेत एक क्षणी, राया लागी ते काळी. त्रिजगती झाली तुझी कीर्ती, नित्य करसी अन्न शांती. इच्छा भोजनातिता प्रती, मत प्रयत्ने अर्पिसी तू. परमेश्वराचे हृदय ध्यान, वाचेसी अखंड नामस्मरण. त्याने प्रसन्न होणे भगवान, सहाय्य तुला करतसे. जो जो तव मनीचा हेत, तो तो पूर्ण करतसे एकदंत. या योगे हे अन्न सत्र, निर्विघ्नपणे चालत. वदता ऐसे नारद मुनी, जनक भ्रमोनी तय क्षणी. अभिमान अंगी धरोनी, गर्भोक्तीने बोलत. घातले मी हे अन्न सत्र, यात कशास सहाय्य भगवंत. स्वय मीच असता महंत, पुण्यवंत पराक्रमी. दुर्मिळ वस्तू जी भुवनात, ती मी भोजनी विप्रासी अर्पित. मनोरथ तयांचा पूर्ण करीत, मुनिवर्य आम्ही नित्यकाळी. याते सहाय्य कशास हरिहर, मी स्वयेच असता योगेश्वर. न्यून्य नसे काही मज निर्धार, स्वसत्तेच्या योगाने. धनधान्यादी वस्तू मात्र, मम सदनी असता समस्त. कशास सहाय्य भगवंत, पाहिजे माते मुनिवर्या. राज्य करता मी धुरंधर,
माते सहाय्य नको जगदीश्वर, ऐसे रायाचे शब्द गर्वोत्तर, ऐकता मुनिवदे रायासी, नारद वदे आगा राया, आजी भ्रम का व्यर्थ जडला वाया, पाहे अंतर शोधोनिया, मीपणा हा व्यर्थ वागविसी, तू तर दीन एक किंकर, वदसी स्वयंबी जगदीश्वर, अपमानोनिया हरिहर, अहमपणा मानसी धरोनी, करता स्वये पुण्यवर्णन, होय तत्काळ पतन, पुण्य श्लेष जाय सर्व संपूर्ण, पापये शतगुणी होतसे, परब्रह्म जो सनातन, केवी वसी तू तया समान, तयासी नसे जन्म मरण, अविनाश तो जगदात्मा, नारद ऐसे वदोनी, गेला तेव्हा स्वर्ग भुवनी, विचार करोनी या मनी, काय करता झाला, म्हणे जनकाचा गर्व हरोनी, जेने प्राप्त होय तया मोक्षदानी, ऐसी करणी करोनी, भ्रमहा दूर करावा, विचारायसा करोनी मनी, वेगे पातला स्वानंद भुवनी, साष्टांगे नमिला चिंतामणी, सद्गदांतरी होनिया, जोडोनिया दोन्ही कर, स्तवनी झालासे सादर, स्तुती करुणी अपार, नम्र वचने बोलत, देवादिदेवा विघ्नहरा, भक्तरक्षका जगदुद्धारा, भक्त तुझे विश्वंभरा, भोत असती भूतळवटी, त्यात विदेही जनक मिथिलेश्वर, पुण्यपरायण जो योगेश्वर, वैराग्य ज्ञानी अतिउदार, आपपर मनी न जाणत, घातले तयारी अन्न छत्र, इच्छा भोजन द्विजासी देत, अगम्य वस्तू जी भुवनात, ती प्रयत्ने अर्पित द्विजासी, तरी भ्रम झाला तयासी, मीपणा जडलासे मानसी, तो छेदोनी या तयासी, सावध करी दयाळा, वदलो देवा मी तयासी वचन, सुशील राया तू पुण्यवान, गजाननाच्या दये करून, ससुख अक्षयी भोगिसी, ऐकोन या माझे वचना, वदला भ्रमे धरा रमण, अहमपणा अंगी धरून, हास्यवदनी वदलासे, विदेही मी पुण्यवंत, निर्वीरपणे राज्य करीत, धनधान्य कोश भोवत, इच्छा भोजन अर्पिता, मान देता मज योगेश्वर, कासया अर्चू मी हरिहर, काय देईल जगदीश्वर, याहुनी माते आगळे, तरी गर्व हा तयाचा हरोनी, दर्शन दे तया मोक्षदानी, नारदायसे वदोनी, कर्तन मनसत भावे, भगवंते मुनींची ऐकता प्रार्थना, गहिवर दाटला अंतःकरणा, म्हणे मी दर्शन देईल त्यासी, मुनी गर्व हरोनी साच त्याचा, मुनी गेलिया मग एकदंत, लीला करतसे अति अद्भुत, विप्रवेशासी अवलंबित, स्वानंदवासी आनंदे, मिथिला नगरीचा राजा आहे जनक, जो सीतेचा वडील आहे आणि राम त्यांचे जावई आहे, रामाचा शशूर. तर या मिथिलेश्वर जनकाला विदेही जनक असं संबोधलेलं जातं, कारण राजा अतिशय पुण्यवंत आहे, लोकांचं रक्षण करणारा आहे, सगळ्या प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो, गायींचं रक्षण करतो. त्या काळात बघा गाय 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 सगळीकडं गायीचं महत्त्व सांगितलं आहे, कारण शेतीप्रधान होतं, यंत्र नव्हती, गायीपासून बैल निर्माण होणार, गायी दूध देणार, दुधावरच आपली काया पोचते आणि शक्तिवान होतात तेव्हाची लोक सगळी, म्हणून सगळीकडं गायीचं महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. तर मग त्याने काय सांगितलं की त्यामुळं काय होत होतं, त्याच्या देशामध्ये कधी दारिद्र्य नाही, कधी अशी दुःख वार्ता नाही कुठली, सगळा आनंदी आनंद चालला होता. पण कसं असतं मग माणसाला त्याचं कर्म कुठतरी वेळ आली की सगळं पालटतं. मग एकदा गेले तिथं नारद मुनी, मग ह्याने रायाने दंडवत घातलं, त्याला सिंहासनावर बसवलं नारदाला, सद्भावे त्याचं पूजन अर्चन केलं. तेव्हा नारद काय म्हणाले, राया त्रिजगती तुझी ख्याती झालेली आहे, तू दररोज अन्न छत्र चालवतोस आणि लोकांना इच्छित भोजन देतो जे ज्याला पाहिजे ते, आणि तुझ्या महालातल्या चांगल्या चांगल्या वस्तू आणून तू त्या लोकांना देतोस. तुझ्या वाचेमध्ये पण अखंड तू देवाचं नाव घेत आहे, तर तुझ्या मनीचा जो जो हेत आहे तो परमेश्वर किंवा हे पूर्ण ब्रह्म आहे ते पुरवतं. कारण असे जे काही तू भक्त आहेत त्या गणपतीचे, इथं सगळं गणपतीवरून आहे, पूर्ण ब्रह्म म्हणजे गणपती आहे. तर परमेश्वराच्या हृदयामध्ये तू सतत त्याचं ध्यान केल्यामुळं जो काय भगवान आहे तो प्रसन्न होऊन तुला इच्छित वस्तू पुरवतो. तर राजाला तिथं भ्रम झाला, अरे मी एवढा शूर आहे, माझं एवढं मोठं राज्य आहे, माझा एवढा कोश आहे, माझ्याकडे एवढी भरलेली कोठार आहेत, तर मला देव कशाला सहाय्य करतो, मीच माझा करतो.
मग त्याने नारदाला सांगितलं की हरिहर वगैरे काय नाही, मी स्वतःच हे सगळं केलेलं आहे, मीच योगेश्वर आहे. कारण त्याला विदेही जनक म्हणायचे, कारण सुख दुःख सगळी समान असायची त्याला सगळ्या गोष्टीची, म्हणून त्याला विदेही हा शब्द आहे. विदेहीला पण स्वतःबद्दल घमंड आली, गर्व झाला. मग नारद म्हणाले, अरे हरिहराचा अपमान करतो आणि स्वतःच्या तोंडानं स्वतः मी काय मोठेपणा केला तो सांगतो, किंवा मी काय पुण्य केलं सांगतोस. तर अशा वेळी काय होतं, तुमचं पुण्य लोप पावतं, तुमचं पुण्य नष्ट होतं. जसं आपण बँकेचा बॅलन्स कधी कुणाला ओरडून सांगतो का, माझा एवढा बॅलन्स आहे हो, नाही, लपून ठेवतो. किंवा आपला कोडवर्ड मोबाईलचा, ATMचा. मग तसं मात्र मी देवाचं हे केलं, हे केलं, मी पुण्य ते केलं, हे ओरडून कशाला सांगायला पाहिजे. तर ह्या हाताचं दान, तर असं म्हणतात की ह्या हाताचं केलेलं दान उजव्या हाताचं डाव्या हाताला कळता कामा नये, असं गुप्तदान करायचं असतं. आणि बरीच लोक आपल्याकडे अशी पण आहेत की जी गुप्त देतात. अनेक आपल्या सेलिब्रिटी आहेत की ज्या अनेक मुलांची जबाबदारी घेतली आहे. शाळेची मुलं काही दत्तक मुलं घेतलीत, अख्खी अख्खी गावं दत्तक घेतलीत, शाळा दत्तक घेतल्यात, पण ते लोक स्वतःचं नाव नाही सांगत. आता कधी वेळ आल्यावर माणसाला गर्व चढतो, तसं एवढा मोठा विदेही जनक, त्यालासुद्धा खूप गर्व झाला. मग नारद तिथनं गेले, म्हणजे आता ह्याचा गर्व धाडला पाहिजे, कारण हा खरं तर चांगला राजा आहे, पण गर्वाने ह्याचा पुढे नाश व्हायला नको. मग गेले आणि गणपतीकडे गेले, त्याची प्रार्थना केली, गजानना गजवदना सगळं सांगितलं त्याला. आणि असा असा एक राजा आहे म्हणे पृथ्वीवर, खूप सुशील आहे, पुण्यवान आहे, पण त्याला सध्या भ्रम झाला आहे, त्याच्या जागी अहंकार भरला आहे की मीच काय ते सगळं करतो आहे, दुसरं कोणी काय करत नाही. तर गणपती, तू त्याचं ते नाश कर, त्याचा जो अहंकार आहे तो, म्हणजे त्याचं तो पुण्यात्मा पुढे मोक्षाला जाईल, त्याचं वाईट नको व्हायला. असं म्हणून नारद निघाले आणि नारदाच्या त्या याला गणपतीने मान दिला. आणि मग गणपतीने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तिकडं गेलं. तो म्हणे मी हरिहराची कशाला पूजा करू, मला काय करायचे हरिहर. गणपती म्हणाले ठीक आहे, मी त्याचं करतो गर्वहरण. मग एकदंताने काय केलं, विप्रवेश अवलंबला आणि वल्कलं वगैरे नेसून गेले. कुच्छित स्वरूप अवलंबून वल्कले केली परिधान. आता कालच्या का मागच्या अध्यायात बघा, ते कुच्छित रूप धारण केलं होतं म्हणून फक्त राजा हसला, तर त्या राजाला केवढं ते शाप दिला, तू बैल हो. आणि मग त्याच्या बायकोनं शाप दिला त्या मुलीला, तू गाढव हो. आणि ती स्वतः चांडाळीन झाली. तर कुणाच्या रूपावर वरच्या जायचं नाही, त्याचं योग्यता आतली काय आहे ती कपड्यावरून आपण जोखायची नसते. हेच ह्याच्यामध्ये ह्या पुराणात सांगितलेलं आहे. यानं मुद्दाम कुच्छित रूप तिथं घेतलं. वल्कले धारण केले, म्हणजे झाडाच्या सालीची वस्त्र जी वल्कलं. रक्तस्राव होये शरीरातून, पादहस्त बोटे जडलेले, म्हणजे त्याला रगतपित्त हा शब्द आहे सरळ सरळ आपल्या मराठीमध्ये. म्हणजे कुष्ठ असतात, एक पांढरं कुष्ठ म्हणजे कोड येतं अंगाला, आणि एकामध्ये मग त्या जखमा बऱ्याच होत नाही, त्यामध्ये ते झडत जातात बोटं, किडेबिडे पडतात जखमामध्ये, त्याला कळतच नाही कारण बधिरता आलेली असते. तर तसं हे हातपाय झडलेले आहे, अंगात वल्कलं आहेत, अतिशय घाणेरडं कुश्चित रूप घेतलं माणसाला किळस वाटावी असं. आणि ते तिकडं गेले. दुर्गंधी येतसे अंगासी, शक्ती नसे चालावयासी, धरोनी आयशा स्वरूपासी, राजसदनी पातला. मध्यानी आलासे दिनकर, भोजनास बैसले द्विजेवर, आयशा समय जगदुद्धार, राजद्वारी पातला. शब्द वदता रक्तस्त्रवत, चालावयासी नसे शक्ती, नेत्र गरगरा फिरवीत, धरणीवरी लोळवणी. दूतलक्षिता गेले घाबरून, रायासी सांगती वर्तमान, अतिथी मागतो भोजन, लोळे धरणीवर अंगणी. राय ऐकता दूतवचन, द्वारी आला त्वरे धावून, विप्रनयनी लक्षून, नमन करी सद्भावे. दुर्गंधी येतसे अंगासी, स्त्राव होतसे रुधिरासी, शक्ती नसे चालावयासी, क्षुदेने व्याकुळ झालासे. रायाने आणून सिंहासन, स्वये बैसवी तया उचलून, उष्णोदके करून स्नान घातले सप्रेमे. दिव्य राजवस्त्र करून परिधान, सदनात नेला स्वये उचलून, चौरंगावरी बैसवून अन्नार्पित तयासी. सुमेधा नामे राजकांता, महान साध्वी पतिव्रता, विप्रालागी अन्न वाढता, आनंद चित्ती मानत. पात्री आणून वाढता अन्न, अतिथी भक्षीन लागता क्षण, तेने गेले अन्न संपून, पाकशाळेतील सर्वही. सुमेधा सती परमचतुर, पाकनिष्पत्ती करवी सत्वर, विप्रभौक्षुदातुर, अन्न अर्पिता न म्हणेची. अन्न संपवणे जाता समस्त, विदेयी झाला चिंताक्रांत, तेव्हा घृत शर्करा अर्पित, भोजन समयी द्विजासी. नगरातील संपता शर्करा घृत, फळे मुळे आणून समर्पित,
परी अतिथी कदानो हे शांत, तेव्हाची जनक प्रार्थोनी विनवित, वाढता पात्री शुष्क धान्य, रिकामे केले राजसदन. तेव्हा राये नगरातून शुष्क धान्य मागविले, धान्य विरहित झाले नगर. जनक झाला चिंतातूर, मौन धरले न वदवे उत्तर. देखोनी द्विजय वदत असे, अहमपणाने तू निश्चित, घातलेस राया अन्नछत्र, तरी पुरला नसे माझा हेत, जातो क्षुधित यथोनी. ऐसे तयासी वदोनी, वेगे उठला पात्रावरुनी, ग्रामा माझी फिरोनी, भिक्षा मागे ते काळी. भिक्षा मागता घरोघरी, अन्नधान्य नात्या मंदिरी, ऐसे फिरता सर्व पुरी, भिक्षा न मिळे कोठेही. परी त्रिशिरा द्विज पुण्यवंत, तो एक राहिलासे नगरात, तो एक राहिलासे नगरात. महासुशील गणेश भक्त, सदय वृत्ती अखंड, भिक्षेचे नित्य आणोनी धान्य, अतिथीसी देत भोजन. विप्रपंक्तीस न मिळता पूर्ण, अन्न सेवन न करी, नित्य अर्चोनी लंबोदर, मस्तकी वाहे दुर्वांकुर, नामस्मरणी सादर, दिनरजनी सर्वदा. अतिथी येता सदनासी, गणेश स्वरूप मानून त्यासी, करून तयाच्या अर्चनासी, भोजन घाली आनंदे. विरोचना नामे द्विजकांता, महासाध्वी पतिव्रता, विप्रसेवा नित्य करता, आल्हाद मनी मानसी. ऐसा गणेश भक्त द्विज थोर, हे जाणोनी लंबोधर, येता झालासे सत्वर, सदना लागी तयाच्या. अंगणीत त्वरे येऊनी, उभा ठाकला मोक्षदानी, विप्रे तयासी लक्षोनी, प्रार्थून नेला सदनात. घालोनी तया अभ्यंग स्नान, परदान करोनिया नूतन, आसनावरी बैसवून, करे अर्चन ते काळी. करी घेऊन या दुर्वांकुर, सद्भावे अर्पिला मस्तकावर, दंड सापडला चरणावर, तीर्थपदाचे घेत मग. सद्भक्त प्रेमळ जागृत, संतोषला श्री गजानन, प्रकट झाला से बवदन, तया सन्मुख ते काळी. सद्भक्त प्रेमळ जाणून, संतोषला श्री गजानन, प्रगट झाला से बवदन, तया सन्मुख ते काळी. सरळ शुंडा सुमुख वदन, किरीट कुंडले शूर्पकर्ण, चतुर्भाऊ शोभायमान, पितांबर झळकतसे. गणेश रूप अवलोकिता, विप्रभऊ हर्षला चित्ता, सद्भावे पदी ठेवला माथा, दंडसा लागला पायासी. विप्रकांतात एक क्षणी, नमन करी गणेश चरणी, लिंब लोण करी घेऊनी, दृष्टी काढी आनंदे. खरं तर देवाला कुणाची दृष्ट लागणार, पण माणसाची भावना असते ती. उभी सन्मुख राहुनी, स्तुती करी आनंदोनी, विश्वव्यापका मोक्षदानी, आजी नैनी देखिले. जय जय आजी विघ्नहरा, भक्तवत्सला लंबोदरा, गुणातीता दयासागरा, मोरेश्वरा तू जन्मो. भयातीत तू गजानन, पूर्ण ब्रह्म सनातन, करता वाचे नामस्मरण, भवभय पाशन बाधी. उभयता सादर स्तवनी, आनंदे विलोकिता चिंतामणी, धनीन पुरे लक्षिता नयनी, आनंद मनी दाटला. विप्राची जाणून सद्भक्ती, आनंदलासे मंगलमूर्ती, उभयतासी धरुणी हस्ती, आलिंगिले ते काळी. मागे सद्वर इच्छित आता, पूर्ण करता तुमच्या येता, विप्रे सुशब्द ऐकता, नमोनी वदे आनंदे. जोवरी देवात नाम कीर्ती, तोवरी देई आम्हासी भक्ती, पूजा घेई नित्य गणपती, दुर्वांकुरे करोनी. ऐकून या विप्रवाणी, वदता झाला मोक्षदानी, दिदले तुम्हा हे निश्चयानी, अंती मतपद पावाल. बाहेर फुटली तेव्हा मात, विप्रनो हे तो एकदंत, धावती प्रजाजन समस्त, विप्र घेई ते काळी. हेर येऊन या सत्वर, रायासी करती सांगती समाचार, विप्रनो हे तो लंबोदर, विप्रसदनी प्रगटला. जनके ऐकता दूतवाणी, आनंदे धावे विप्रसदनी, वाहने शिबिका त्यागोनी, चरण चाली येतसे. दुरोणलक्षिता श्री गजानन, येऊनी त्वरे धरी चरण, प्रेमांबुधाराचा स्त्राव होऊन, अर्चन करी सप्रेमे. प्रेमे दुर्वांकुर ते क्षणी, मस्तकी अर्पिला आनंदोनी, सुमुख वदना ते लक्षोनी, सुख पावला अंतरी. सद्भाव जोडून दोन्ही कर, स्तवणी झाला से सादर, भक्तवत्सल तू जगदीश्वर, अपराध पोटी घाली हा. राजमध्ये मी होऊनी मस्त, गर्वोक्तीने वदलो मात, तर दयाळू तू एकदंत, तारी मजला स्वामिया. त्रिशिरा मुनी भक्त थोर, ते केला तेने हा उपकार, दृश्य केला तू सर्वेश्वर, अनाथासी ये समयी.
जनकाचा सद्भाव जानोनी, आनंदे वदे चिंतामणी, ही भक्ती तुझी जानोनी, संतुष्ट झालो तुझ लागी. राये मुनीस धरोनी हाती, निज सदनी आणोनी तयाप्रती, बैसवूनी सिंहासनावरी, अर्चन करी ते दवा. वस्त्रालंकारे देऊन, अमित अर्पिले तयासी धन, साष्टांग करुणी नमन, आदर केला आनंदे. ऐसी कथा परमसुरस, कौडिन्य सांगे निज भामिनीस, म्हणे दुर्वार्पणे श्री गणेश, इच्छित देत अर्चकासी. मुनिमुखीची ऐकता वाणी, आश्चर्य बहु पावली मनी, मुनी पदांबुज वंदोनी, सुहास वचने बोलत. पुढील अध्यायी हे निरूपण, रसिक असे अद्भुत घन, एकाग्र करुणी मनाचे मन, श्रवण रंध्री साठवा. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, गणेश पुराण आदि गणेश भागवत, यातील सारांश परिसोत भक्त. नवमाध्याय रसाळ हा. मग काय झालं, असं कुष्ठिळ अमंगळ रूप घेतलं गणेशाने की अंगात सगळी रक्तपिती भरली, बोलताना रक्त सांडतंय, जखमा झाल्यात, हातापायाची बोटं झडलीत, वल्कलं नेसलीत, चालायला शक्ती नाही. आणि असा तो ब्राह्मण रूप घेऊन त्या राजाच्या तिथं लोळायला लागला जमिनीवर. आता राजाने त्याची हे नाही केली, किळस नाही केली पण त्याचं ते रूप बघून ते दूत घाबरले आणि राजाला सांगितलं. मग आता राजा तिथं आला स्वतः. राजाने त्याला आसन दिलं, सिंहासन म्हणजे इथं बसायला काहीतरी आसन आणलं. सेवकांना न सांगता स्वतः उठून त्याला बसवलं, स्नान घातलं, कपडे नेसवले चांगले आणि त्याला घेऊन आपल्या महालामध्ये नेलं. म्हणजे तसा काही जनक राजा वाईट नाही वागला की हा कुष्ठिळ आहे, ह्याची घाण आहे तर ह्याला हाकलून द्या किंवा ह्याला बाहेरच अन्न वाढा, असं काही त्यांनी केलेलं नाही आहे. मग त्या राजाची पत्नी, तिचं नाव काय आहे, सुमेधा आहे, ती पण साध्वी पतिव्रता आहे. तिनं त्याला अन्न वाढायला सुरुवात केली. आता गणपती बाप्पा असतो, त्याचं उदर केवढं मोठं, सगळं ब्रह्मांड मावतं त्याच्या पोटात, तर अन्नाची काय बात. आणि त्याचं गर्भहरण करायलाच आला होता ना तो. मग झालं, पाकशाळेतलं सगळं अन्न संपलं. मग ती जी पत्नी आहे त्यांची, राणी आहे सुमेधा, तिनं परत एकदा सगळा स्वयंपाक करवला, जेवण केलं, परत ते जेवण संपलं. मग काय नाही, फळे मुळे साखर तूप साखर ते ब्राह्मणांना दिलं, हातावर ते ह्याला दिलं. हा काय सोडत नाही, गणपती सगळं खातोय खातोय खातोय. काय त्यांचं शेवटी कोरडं धान्य दिलं, ते पण संपलं. मग नगरीतनं मागवलं कोरडं धान्य, ते पण संपवलं, कुणाच्या घरात काय उरलं नाही. आणि वर काय म्हटला की तुला काय म्हणे मोठा तू गर्व करत होता की मी लोकांना इच्छिलं भोजन देतो, पण तुझ्याकडनं मी अजून भुकेला जातोय, तुझ्याकडनं काय माझं पोट भरलेलं नाही आहे. मग त्याच्यानंतर काय झालं, नगरीत गेला भिक्षा मागायला. कोणाच्या घरी काय सुद्धा अन्न नाही आहे, सगळ्यांच्या घरातलं संपलेलंच आहे. पण एक मात्र ब्राह्मण होता जो गणपतीची नेहमी पूजा करायचा आणि तो गणपतीला म्हणजे एकदम असा सुशील असा हे होता तो, काय होता, भगवत भक्त होता. त्याचं नाव होतं त्रिशिरा. आता त्रिशिरा ही खरं रामायणामध्ये एक राक्षसी आहे जी सीतेला सांभाळून घेत होती. इथे पण ही त्रिशिराच आहे ह्याचं नाव. त्याच्या बायकोचं नाव काय आहे, तिचं नाव आहे, त्याच्या बायकोचं नाव विरोचना आहे. आणि मग हे दोघं काय करायचे, घरी येणाऱ्या कोणत्याही अतिथीला गणपती समजायचे, त्याचं पूजन अर्चन करायचे. मग पूजन केलं की झालं, दुर्वा व्हायला मस्त की सगळं झालंच ना गणपती म्हटल्यावर. आणि मग त्याला भोजन द्यायचे पाहिजे तसं. मग तसं याला पण त्यांनी स्नान घातलं, त्याचे पूर्णपणे पूजन केलं, त्याच्या मस्तकावरती एक दुर्वा वाहिली आणि भोजन करा म्हणून त्यांना हे केलं. मग ते काय झालं, गणेश रूप दिसलं. गणपतीनं दाखवला त्याचं रूप. पितांबर आहे, सरळ सोंड आहे, इबवक्र म्हणजे हत्तीचं वदन आहे, किरीट कुंडले आहे, कान सुपासारखे मोठे मोठे कान आहेत, 4 असे बाहू आहेत त्याला. मग ते दुर्वा वाहिल्यावरती आणि भोजन केलं. भोजन काय ते नाममात्र होतं, पण त्यानं आपलं रूप दाखवलं. मग त्या ब्राह्मणांनी ती पत्नी चरणी लागली, स्तुती करू लागले बाप्पाची. मग ते म्हणे तुला काय पाहिजे, वर माग. तर त्याने उभयताने काय सांगितलं, आणि ते आम्हाला तू मोक्षाला ने आणि आमच्याकडनं दुर्वेची पूजा तू कायम घे. आता ती दुर्वा थंड आहे म्हणूनच त्याला शंकराने वाहिली होती ना. मग ते गुप्तहेराने बघितलं, सगळ्यांना जाऊन सांगितलं, अहो तो ब्राह्मण म्हणजे साक्षात गजानन आहे. मग राजा पण आला धावत पळत, कुठलंही पालखी नाही, घोडा नाही, पायी आला राजा.
आणि त्यानं त्याला नमन केलं आणि म्हणाला की बाबा मला गर्व झाला होता, मला वाटत होतं मीच अन्नछत्र चालवतोय, पण तू मला जाणीव करून दिलीस की मी काय कोणाला पूर्ण करू शकत नाही, इच्छा भोजन तुझ्यामुळेच मी देत आहे. मग त्याला परत नेलं तिकडं, त्या ऋषीला पण नेलं, त्रिशीर जो होता मुनी, ज्या ब्राह्मण, त्याला पण नेलं, या मुनीला पण नेलं, आसनावर बसवलं, पूजन वगैरे केलं त्याचं. आणि मग त्यांनी राजाला दिला, आता वर दिला की बाबा ठीक आहे, चांगलं तुझं पुढं हे छत्र, अन्नछत्र असंच चालू राहील. मग वस्त्रालंकार वगैरे अर्पण केले, साष्टांग नमस्कार घातला, स्तुती केली गणेशाची. आता ही अशी कथा कौंडिण्याला कोणी सांगितली आहे, तर परमसुरस कथा आपल्या पत्नीला सांगितली आहे कौंडिन्य मुनींनी. इथं जे का उतरला आहे, अजून पुढे यायचा उल्लेख पुन्हा. जे बाज उतरली ना राक्षसाने, माधव आणि त्याची जी म्हणजे विष्णू लक्ष्मीनीच जे अवतार घेतले आहे, माधव आणि सुमदा, तर ते कौंडिन्य मुनींच्या आश्रमात कौंडिन्य मुनींनीच त्यांचं रक्षण केलं आहे आणि तिथंच गजाननाचा एक अवतार आहे. आणि मग अशा रीतीनं मुखमुनींची ही वार्ता ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं की बाप्पाला फक्त एका दुर्वान देखील तो प्रसन्न होतो. आता याच्या पुढची रसाळ कथा पुढच्या अध्यायात पाहूया. ओम गम गणपतये नमः. अशा रीतीने 9वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे.